पावसाळ्याच्या दिवसात चहा बरोबर ही रेसिपी खाल्ली नाही तर काय मजा. चला तर मग आज आपण करणार आहोत स्ट्रीट फूड रेसिपी. छान पावसाळ्याच्या दिवसात खमंग अशी आणि कुरकुरीत. चला तर मग करूया. घरच्या घरी कशी करायची, चला तर मग. मिरच्या घेतल्या, छान स्वच्छ धुवून घेतल्या, मधोमध चीर दिली, त्याला चिरून घेतल्या, मधोमध पोट फोडून घेतलं मिरचीचं. जाडसर मिरच्या पाहिजे आणि कमी तिखट, ज्या तिखट राहत नाही तशा मिरच्या पाहिजे. आणि बेसन घेतलं 2 वाटी, त्यात हळद घातली, चवीपुरतं थोडं मीठ घातलं, तेल घातलं आणि छान थोडं थोडं पाणी घालून बॅटर तयार केलं. अशाच माझ्या रेसिपी बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कॉमेंट करा. हे बघा, या प्रकारे असं बॅटर तयार व्हायला पाहिजे. हे बघा, या कन्सिस्टन्सीमध्ये. हे बघा, बॅटर आपलं तयार झालाय. आता झाकून अर्धा तास मुरत ठेवू. आता इकडे हिरव्या मिरच्या, बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या आणि कोथिंबीर घेतली एका बाउलमध्ये आणि उकडलेले 3 बटाटे घातले. धने जिरे दरदरीत केलेलं, अगोदर धने जिरे भाजून घेतले आणि दरदरीत करून घातले आणि काळं मीठ घातलं, थोडी हळद घातली, थोडं लाल तिखट घातलं. लाल तिखट जास्त घालायचं नाही आहे. आणि साधं मीठ घातलं आणि छान मिक्स करून घेतलं हाताने. सगळे जिन्नस एकजीव करून घ्यायचे आहे. आता आमचूर पावडर घातलं, हे पण छान मिक्स करून घ्यायचं आहे थोडं. याच्याने टेस्ट खूप छान येतो. आता ह्या मिरचीमध्ये हे मिश्रण भरून घ्यायचं आहे, छान दाबून दाबून. हे बघा, या प्रकारे. आणि वरून पण हे मिश्रण मिरचीला कोट करून घ्यायचं आहे. जसं मी व्हिडिओ मध्ये दाखवत आहे तसंच करायचं आहे. हे बघा, हे बघा, असं कोट करून घ्यायचं आहे. आणखी एक मिरची भरून दाखवते. हे बघा, या प्रकारे सगळ्या मिरच्या भरून झालेल्या आहे. हे बघा, पूर्ण मिरच्या भरून झाल्या. आपलं बॅटर पण अर्धा तास मुरलेलं आहे. आता आपण एक एक त्या बॅटर मध्ये घालून तळून काढू. हे बघा, छान गोल्डन ब्राऊन कलर येतपर्यंत तळून काढायचं आहे मीडियम फ्लेमवर. आता ही रेसिपी कुठल्या राज्याची आहे ते मला कॉमेंट मध्ये सांगा. मिरची भजे किंवा मिरची पकोडे हे कुठल्या राज्याचे आहे ते मला कॉमेंट मध्ये कळवा. हे बघा, किती छान कलर आलेला आहे. मस्त गोल्डन ब्राऊन, मस्त क्रिस्पी होतात हे बाहेरून. आणि पावसाळ्याच्या दिवसात तर खूप छान लागते ही रेसिपी. आणि छान खमंग असा सुगंध दरवळतो मसाल्याचा. वाव, मस्त कलर, बढिया. आणि कुठनं ही रेसिपी तुम्ही बघता ते पण मला सांगा कॉमेंट मध्ये. आपली रेसिपी तयार आहे, रेडी टू सर्व, खायला तयार आहे. मिरची पकोडा किंवा मिरची भजे मस्त झाले आहे. कलर पण खूप छान आला आहे. तुम्ही पण पावसाळ्याच्या दिवसात ही रेसिपी करून बघा आणि एन्जॉय करा. चहा बरोबर एकदम उत्तम अशी स्ट्रीट स्टाईल. बाहेर पण गाडीवर पण छान मस्त मिळते ही रेसिपी. हे मिरची पकोडे तुम्ही पण घरी करून बघा.
आणि एन्जॉय करा. बाय. हे बघा, कापून पण दाखवलं.